तर भीमाशंकर परिसरातही मुसळधार पाऊस बरसतोय। भीमा नदीला पहिल्याच पावसात पूर आलाय। नदीवरील बंधारे आणि पूल पाण्याखाली गेलेत। अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे भात खाचरांचं मोठं नुकसान झाले। भीमाशंकर भोरगिरी परिसरामध्ये शेतातील घरांसह पशुधनाचंही नुकसान झाले। अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे यांच्याकडून। रोहिदास, काय आत्ताची परिस्थिती आहे? खरं तर भीमाशंकर बोरगिरी परिसर हा डोंगर माथ्यावरील हा परिसर आहे। या परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसरातील ओढे नाले हे दुथडी भरून वाहिले। अचानक पाऊस झाल्यामुळे या संपूर्ण परिसरात अगदी पूर स्थितीचा परिसर आला। त्यामुळे शेताच्या लगत असणारी घरं पाण्याखाली आहेत। पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। भीमा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। भीमाशंकर हा घाटमाथ्यावरचा परिसर आहे, जंगल परिसर आहे। या परिसरामध्ये घरांची जी अवस्था आहे ही डोंगर कड्यावरती आहे, त्यामुळे कुठेतरी घरांनाही या पावसाचा धोका होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाने आवाहन केलेलं आहे।